नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठी, भुसावळ येथील श्रीमती पक्ककोटेच्या महिला महाविद्यालयात राज्यशास्त्राचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. सध्या घातलेल्या परीक्षेच्या संदर्भात बहुपर्यायी प्रश्नाच्या संदर्भात आपण विचार करत आहोत. अनेक विद्यापीठामध्ये आधुनिक राजकीय विश्लेषण हा पेपर राजकीय समाजशास्त्र किंवा आधुनिक राजकीय विश्लेषण या नावाने शिकवला जातो. सध्या घातलेल्या परीक्षेच्या संदर्भात आधुनिक राजकीय विश्लेषणाचा भाग पहिला, ज्यामध्ये आपण राजकीय सहभाग बघत आहोत. या राजकीय सहभागातील पहिला भाग आज आपण अभ्यासणार आहोत. या पहिल्या भागामध्ये राजकीय सहभागाच्या संदर्भातील 15 प्रश्नांचा विचार आपण करणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 बघा. आधुनिक काळात टिंबटिंब मताधिकारामुळे नागरिकांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचा अधिकार मिळाला. प्रश्न नीट वाचा. खुशबू, आधुनिक काळामध्ये कोणत्या मताधिकारामुळे नागरिकांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचा अधिकार मिळाला? तुम्ही स्वतःला ठेवा तिथे. तुम्हाला कोणता मताधिकार मिळाला जेणेकरून तुम्हाला मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचा अधिकार मिळाला? पर्याय नीट वाचा. अ खुले, ब गुप्त, क लॉटरी, ड अप्रत्यक्ष. गुप्त मतदानामुळे. का बरं खुले नको? खुले असलं तर लोक घाबरतात आहे ना, कोणाच्या विचारांना शक्य होईल नाही होणार, मतदानाला जाऊ नको, म्हणून आपल्याकडे कोणती पद्धत अवलंबलेली आहे? गुप्त. बरोबर सांगितलंय खुशबू. आधुनिक काळात गुप्त मताधिकारामुळे नागरिकांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचा अधिकार मिळाला. ओके, आपल्याकडे गुप्त मतदान पद्धती आहे ना, सिक्रेट आहे. आपण कोणाला आपलं मत दाखवत नाही, कोणाला दिला, म्हणून गुप्त. प्रश्न क्रमांक 2 बघा. शासनाच्या लोककल्याणकारी धोरणामुळे आधुनिक काळात राजकीय सहभागात टिंबटिंब झाली. शासनाचं धोरण कोणतं आहे? लोककल्याणकारी. त्यामुळे आधुनिक काळात शासनाची सरकारची कामं वाढली. मग राजकीय सहभाग वाढला की घटला? कारण शासनाचं काम सगळं आहे ना, आपल्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतची संपूर्ण जबाबदारी कुणी घेतली आहे? शासनाने. म्हणजे आता प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत निर्णय कोण घेत आहे? सरकार. बरोबर आहे ना, शासन. आणि म्हणून मग सरकारची कामं, इथे राजकीय सहभाग वाढला की घटला? कारण प्रत्येक गोष्टीसाठी आता आपण कोणावर डिपेंड असतो? स्वयंपाकघरात गप्पा मारताना सुद्धा सिलेंडरचे भाव वाढले, म्हणजे वाढ झाली की घट झाली? वाढ. ओके, बरोबर. म्हणून पर्याय क्रमांक अ वाढ. ब मध्ये काय होतं? घट. घट तर झालीच नाही, कारण लोककल्याणकारी धोरण आलं, सरकारकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. प्रत्येक गोष्टीसाठी आपण सरकारवर डिपेंड आहे, म्हणजे आपला सहभाग वाढ झालेली आहे. अल्प झालेला नाही, यापैकी नाहीचा प्रश्न नाही, म्हणून 2चा पर्याय काय आला? अ वाढ झालेली आहे. वाक्य पुन्हा वाचा. शासनाच्या लोककल्याणकारी धोरणामुळे आधुनिक काळात राजकीय सहभागात वाढ झाली. ओके. प्रश्न क्रमांक 3 बघा. रॉबर्ट हाल यांच्या मते राजकीय सहभागात किती प्रकारच्या वर्गांचा समावेश होतो? किती वर्गाचा समावेश होतो कृष्णा? 2, 3, 4 की 6? किती सांगितले? बरोबर, क 4. कसे काय रे? कोणते 4 वर्ग सांगू शकाल? बरोबर आहे. एक पहिला खालचा सगळ्यात अराजकीय म्हणजे उदासीनता. मग राजकीय स्तर येतात. राजकीय स्तरामध्ये कोणकोणते येतात? त्यामध्ये एक सत्ता शोधक असतो आणि नंतर पुढे सत्ताधीश, असे 4 स्तर त्यांनी सांगितलेले आहे. म्हणजे ज्यांच्याकडे सत्ता तो सत्ताधीश, जे सत्ता शोधतात ते सत्ता शोधक, जे निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी होतात, जाहीर सभेला जातील, मतदान करतील, हे सगळे राजकीय. आणि जे अजिबात काहीच करत नाही ते अराजकीय, उदासीन. ओके, बरोबर आहे. असे 4 स्तर कोणी केले? रॉबर्ट ढाल यांनी. प्रश्न क्रमांक 4 बघा. रॉबर्ट ढाल यांच्या राजकीय सहभागाच्या प्रकारात खालील कोणत्या वर्गाचा समावेश होत नाही? प्रश्न आत्ताच आपण बघितला. कोणत्या वर्गांचा समावेश होत नाही आता नेहा? ओके, बरोबर आहे. कारण सत्ताधीश आहे, सत्ता शोधक आहे, उदासीन आहे. एक कोणता नाही आहे इथला? सदाचारी. बरोबर आहे. चला, प्रश्न क्रमांक 5 घ्या. खालीलपैकी कोणत्या शासन प्रणालीमुळे राजकीय सहभागाला महत्त्व प्राप्त झाले आहे? कोणती शासन प्रणाली स्वीकारल्यामुळे राजकीय सहभागाला महत्त्व प्राप्त झाले? राजेशाही, हुकुमशाही, महाजनशाही की लोकशाही? काय म्हणते स्नेहा? महाजनशाही? नाही बेटा, राजेशाहीचा नाही येत विषय. बरोबर आहे तुझं म्हणणं. राजेशाहीमध्ये राजा सर्वेसर्व असतो. हुकुमशाहीमध्ये हुकुमशाह ज्याचा विचार करेल त्यालाच अधिकार मिळतात. महाजनशाहीमध्ये काही गटाकडे, काही व्यक्तींकडे राहतात.
लोकशाहीमध्ये सगळ्यात जास्त महत्त्व आहे. बरोबर सांगते पूजा आहे ना. पूजाचं म्हणणं एकदम बरोबर आहे, कारण जिथे लोकशाही असेल तिथे लोकांना मताधिकार मिळतो. त्यामुळे कोणत्या याच्या सहभागाला महत्त्व प्राप्त झालं, कारण लोकशाहीमध्ये जास्तीत जास्त लोकांना सार्वभौमत्व प्राप्त होतं. त्यांनी सहभागी व्हावं ही अपेक्षा असते. म्हणजे लोकशाहीमध्ये लोकांनी राजकारणात सहभागी व्हायला पाहिजे, याला महत्त्व प्राप्त आहे. म्हणून तर सत्तेचं काय केलं जातं? बरोबर आहे, लोकशाहीमध्ये सत्तेचे विभाजन, विकेंद्रीकरण ह्या सगळ्या गोष्टी असतात. बरोबर आहे ना. म्हणून या ठिकाणी आपण पाहतो जिथे लोकशाही आहे तिथे सहभागाला महत्त्व आहे. ओके. त्यानंतरचा पुढचा प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी नकारात्मक सहभागाचा पर्याय ओळखा. काय म्हटलं आहे? नकारात्मक सहभागाचा पर्याय. तुम्ही सहभागी होता ना राजकारणामध्ये. सहभागाचे 2 भाग तुम्हाला माहिती आहे, एक सकारात्मक, एक नकारात्मक. सकारात्मक म्हणजे जेव्हा आपण सरकारच्या शासकीय धोरणांना पाठिंबा देतो, आपला त्याला विरोध नसतो. पण जेव्हा सरकारचं धोरण आपल्याला मान्य नसेल तर अशा वेळेस त्याला आपण विरोध करतो. हे विरोधाचं जे आदान आहे ना, हे विरोधाचं आदान म्हणजेच नकारात्मक सहभाग आहे. आपण काय करतो? संप करणार, हरताळ करणार, उपोषण करणार, म्हणजे सरकारला आपला विरोध असतो. हा नकारात्मक सहभाग आहे. मग आता पुढे नीट लक्ष द्या. पर्याय. आता पर्यायामध्ये काय सांगितलं आहे? पक्षाच्या सभेस उपस्थित राहणे. हा येईल का? नाही म्हणते खुशबू, कारण हा सकारात्मक आहे. बरोबर आहे. निवडणूक लढविणे हा पण सकारात्मक आहे. मागण्यांसाठी मोर्चा काढणे म्हणजे मोर्चा काढायचा म्हणजे सरकारला विरोध करायचा. बरोबर आहे ना. हा नकारात्मक आहे. निवडणुकीसाठी निधी जमा करणे हा सकारात्मक आहे. इथे तुमचा विरोध आहे का? नाही. म्हणून इथे नकारात्मक सहभागाचा पर्याय विचारला, कोणता येणार मग? बरोबर क. कोणता? क. मागण्यांसाठी मोर्चा काढणे हा नकारात्मक सहभागाचा प्रकार आहे. कारण आपण सहभाग घेतो पण विरोध करण्यासाठी, म्हणून आपल्या मागण्यांसाठी आपण मोर्चा काढतो म्हणजे शासनाला विरोध करतो. म्हणून आपला सहभाग आहे, पण हा कसा आहे? नकारात्मक. एकदम बरोबर सांगितलं नेहा. ओके. प्रश्न क्रमांक 7 घ्या. राजकीय व्यवस्थेच्या निर्णय निर्धारण प्रक्रियेतील लोकांचा सहभाग म्हणजे राजकीय सहभाग होय. ही व्याख्या कोणाची आहे? पूजा. पहिल्यांदा पर्याय वाचून घे बेटा. आल्मंड आणि पावेल. ब. रॉबर्ट ढाल. क. प्राध्यापक डेव्हिड ईस्टन आणि ड मध्ये मॅक्सोली. कोणाची आहे? आठवत नाही. कारण एवढ्या व्याख्या आहे म्हणे, कसं काय आठवणार? अरे बरोबर आहे, पण एक लक्षात ठेवा, रॉबर्ट डालचा विषय इथे आला नाही. आल्मंड आणि पॉवेल जी आहे हे तुम्हाला मी काय सांगितलं होतं? राजकीय व्यवस्थेच्या निर्णयाच्या निर्धारण प्रक्रियेमध्ये लोकांचा सहभाग हा शब्द लक्षात घ्यायचा आहे की निर्णय निर्धारण प्रक्रियेत लोकांचा सहभाग ही व्याख्या कोणाची आहे? आल्मंड आणि पॉवेल. ओके. कधी पण लक्षात ठेवा, निर्णय निर्धारण किंवा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत असं वाक्य आलं की आल्मंड आणि पॉवेलचा विचार. ओके. प्रश्न क्रमांक 8 बघा. खालील व्याख्या कोणाची ते ओळखा. आता परत व्याख्या आल्या. आता इथे व्याख्या वेगवेगळ्या आहेत, वेगवेगळ्या व्यक्तींनी मांडलेल्या आहे. आता इथे विशिष्ट प्रदेशात राहणारा लोकसमूह की जो सार्वजनिक स्वरूपाचे निर्णय घेण्यासाठी सहभागी होतो, त्या सहभागाला राजकीय सहभाग असे म्हणतात. म्हणजे या व्याख्येतही काय झालं आहे? सार्वजनिक स्वरूपाच्या निर्णय घेण्यासाठी सहभागी होतो आहे. ओके. पण विशिष्ट प्रदेश आहे, त्या प्रदेशात राहणारे लोक आहेत आणि ते सार्वजनिक स्वरूपाचे निर्णय घेण्यासाठी सहभागी होतात. या सहभागाला राजकीय सहभाग म्हटलं आहे. कुणी केलेली व्याख्या आहे? आठवत नाही? ओके. लक्षात घ्या बेटा, जेव्हा सार्वजनिक स्वरूपाचा निर्णय आला आणि लोकसमूह आला, ती व्याख्या प्राध्यापक डेव्हिड ईस्टन यांची आहे. कोणाची आहे? डेव्हिड ईस्टनची आहे. कारण लोकसमूह आणि सार्वजनिक निर्णय म्हणजे सार्वजनिक निर्णय हा शब्द डेव्हिड ईस्टनचा. ओके. प्रश्न लक्षात ठेवायचा बेटा हा. प्रश्न क्रमांक 9 बघा. शासकीय निर्णयात मानसिकदृष्ट्या, इथे काय पाहिजे? मानसिकदृष्ट्या गुंतून राहणे म्हणजेच राजकीय सहभाग होय. बघा, शासकाच्या निर्णयामध्ये आपण मनाने गुंतलेलो आहोत, यालाच राजकीय सहभाग म्हटलं. हे विधान कोणाचं आहे? प्रश्न येतात ना बेटा. हे निर्णय प्रश्न आधी वाचून घ्या नीट. पर्याय आल्मंड आणि पॉवेल नाही म्हणे, मागे झाला. ओके. रॉबर्ट ढाल, प्राध्यापक डेव्हिड ईस्टन आणि मॅक्सोली. लक्षात घ्या, जेव्हा मानसिकदृष्ट्या विचार येतो ना,
तो मानसिक विचार रॉबर्ट ढालने केला, मनाचा विचार, वर्तनाचा विचार. ओके. म्हणून शासकीय निर्णयात मानसिकदृष्ट्या गुंतून राहणे म्हणजे राजकीय सहभाग ही व्याख्या कोणाची आहे? रॉबर्ट ढालची. हे लक्षातच ठेवावं लागेल, त्याला काही पर्याय नाही. फक्त युक्त्या शोधायच्या आहेत तुम्हाला इथे. मानसिकदृष्ट्या आहे रॉबर्ट ढाल, कारण मनाचा वर्तनाचा विचार करणारा व्यक्ती आहे ना तो, त्यामुळे इथे तुम्हाला कृतीचा विचार केलेला आहे म्हणून मानसिकदृष्ट्या. रॉबर्ट ढालची व्याख्या आहे. पुढचा प्रश्न घ्या. क्रमांक 10 बघा. खालील व्याख्या राजकीय सहभागाच्या बाबतीत कोणी केलेली आहे? व्याख्या आधी नीट वाचा. शासकाच्या निवड प्रक्रियेमध्ये म्हणजे सरकारला निवडायचं आहे आणि धोरण निर्मितीच्या प्रक्रियेत लोकांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असतो. म्हणजे लोकशाहीच्या संदर्भातला विचार आहे, हे तर क्लिअर आहे. पण लोकांचा सहभाग कसा आहे? प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष. त्याला राजकीय सहभाग असे म्हणतात. ही व्याख्या कोणाची आहे? अ. आल्मंड व पॉवेल, ब. रॉबर्ट ढाल, क. प्राध्यापक डेव्हिड ईस्टन, ड. मॅक्लोसी. आता मॅक्लोस्की, मॅक्सोली असं पण शब्द येऊ शकतो, कारण इंग्रजी शब्द आहे त्याच्यावरनं त्यांनी काढलेला मराठी अर्थ आहे. तर काही ठिकाणी आपल्याला मॅक्लोसी दिसेल, काही ठिकाणी मॅक्सोली पण दिसेल. हां, त्याच्यामुळे घाबरायचं नाही. ओके. आता इथे लक्षात घ्या की ही व्याख्या कोणाची आहे? शेवटच्या ड. मॅक्लोस्कीची. मॅक्लोस्कीने काय म्हटलेलं होतं की निवड प्रक्रिया आहे. या निवड प्रक्रियेत किंवा धोरण निर्मितीच्या प्रक्रियेत लोकांचा जेव्हा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, म्हणून लक्षात ठेवायचं की जिथे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभाग आहे ती व्याख्या मॅक्लोसीची आहे. ओके. म्हणून लक्षात ठेवण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग शोधायचा. जिथे असेल ती व्याख्या मॅक्लोसीची आहे. ओके. प्रश्न क्रमांक 11 घ्या. खालील कोणत्या कृतीचा राजकीय सहभागात समावेश होतो? कोणत्या कृतीचा राजकीय सहभागात समावेश होतो? आता इथे बघा, निर्णय प्रक्रियेत तुम्ही सहभाग घेता. काय म्हणते नेहा? बरोबर आहे. ओके, ठीक आहे. निर्णय प्रक्रियेत तुम्ही सहभागी झाला. आत्ताच वाक्य आली होती ना मॅक्लोसीच्या. निर्णय प्रक्रियेत सहभाग प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष म्हणजे राजकीय सहभाग आहे. पक्षीय सभेला तू उपस्थित राहिली तर? हो म्हणे, हे पण आहे. ओके. पूजा, जाहीर सभेतील शब्द मनात पुन्हा पुन्हा येणे. तू रस्त्याने चाललेली आहे, कुठेतरी जाहीर सभा सुरू आहे आणि तिथे जाहीर सभेमध्ये एखादा नेता काहीतरी जोरजोराने वाक्य बोलतोय आणि ते विचार तुमच्या डोक्यात येत आहेत. पुन्हा 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 तेच ते तुमच्या मनात घोळतात. तेव्हा तुमचा राजकीय सहभाग आहे. काय म्हणतात तुम्ही? मी दूर आहे, तिथे मी गेलीच नाही. हो, पण ते विचार तुमच्या मनात घोळत आहेत ना. बरोबर आहे. मग हे जेव्हा मनात घोळतात तो सुद्धा तुमचा राजकीय सहभाग असतो. म्हणून हा पण विचार बरोबर आहे. हे लक्षात ठेवायचं, नाही म्हणायचं नाही. कारण तुम्ही जरी दूर असलात ना तरी पण तुम्ही राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी झालात. कारण एखाद्या म्हणजे एखाद्या नेत्याचं वक्तव्य तुमच्या कानात आलंय आणि तो विचार तुमच्या मनात घोळतोय म्हणजे तुमचा रोल कुठे गेला? राजकीय प्रक्रियेत सहभागात. ओके. आता टी व्हीवरील बातम्या ऐकणे, तुम्ही सिरियल नाही पाहते, बातम्या ऐकता, ते राजकीय बातम्या आहे म्हणजे हा सुद्धा राजकीय सहभाग आहे. म्हणजे उत्तर कोणतं निवडायचं? योग्य पर्याय निवडा मग. म्हणजे आता निर्णय प्रक्रियेत सहभाग आहे, पक्षाच्या सभेला तुमची उपस्थिती आहे, जाहीर सभेतील शब्द तुमच्या मनात पुन्हा पुन्हा येत आहेत, टी व्हीवरील बातम्या तुम्ही पाहतात, हे सगळे पर्याय बरोबर आहे. म्हणून वरील सर्व हा पर्याय बरोबर आहे. म्हणजे 11चं उत्तर काय आलं? ड. ओके. प्रश्न क्रमांक 12 घ्या. राजकीय सहभागावर प्रभावकारी ठरणारे घटक कोणते? राजकीय सहभाग आहे ना स्नेहा. राजकीय सहभाग म्हणजे तुम्हाला राजकारणात सहभाग घ्यायचा आहे. राजेश, प्रभावकारी ठरणारे घटक तुम्हाला शोधायला सांगितले आहे. ओके विनोद, आता लक्षात घे की राजकीय व्यवस्थेचं स्वरूप आहे ना. एखादी राजकीय व्यवस्था लोकशाही असेल, राजेशाही असेल, हुकुमशाही असेल. जर लोकशाही असेल तर ती तुम्हाला प्रभावकारी ठरते ना. ओके. म्हणजे सहभागावर प्रभावकारी ठरणारा घटक हा पण आहे. काही व्यक्तींचं व्यक्तिमत्व असतं, जन्मताच लिडरशिप असते आहे ना. प्रत्येकाला घेऊन चालायची आपली प्रवृत्ती असते. काहींमध्ये भाषणबाजी असते, काहींचं नेतृत्व असतं. या सगळ्या गोष्टी म्हणून व्यक्तिमत्व पण आहे. तिसरी प्रेरणा आणि चेतना. प्रेरणा म्हणा किंवा चेतना, एखाद्याकडनं आपल्याला प्रेरणा मिळते. मी ज्याच्यासोबत राहते त्यांच्याकडनं मला प्रेरणा मिळाली आणि मला वाटलं मी उद्या राजकारणात यायला पाहिजे ना विनोद. ओके. म्हणजे प्रेरणा जरी मिळाली, चेतना मिळाली तरी आपण राजकारणात येतो. म्हणजे अशा पद्धतीने हे सगळे वरील घटक तिथे आहे. म्हणून पर्याय काय येणार विनोद? इथे ड. वरील सर्व. म्हणजे राजकीय सहभागावर प्रभावी टाकणारे घटक कोणते आहेत मग? राजकीय व्यवस्थेचं स्वरूप, व्यक्तिमत्व, प्रेरणा किंवा चेतना, या तिन्ही घटकांचा प्रभाव आपल्या सहभागावर पडतो. म्हणून पर्यायाला ड. ओके. प्रश्न क्रमांक 13 बघा.
राजकीय सहभाग हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे ना प्रश्न आहे. तर ते तुम्हाला लक्षातच ठेवावे लागतील, ते काही असं जोडून काही विचार करून चालणार नाही. राजकीय सहभागाचा अर्थ इतका व्यापक आहे की तुम्ही घरात बसताना टी व्हीवरच्या बातम्या ऐकल्यात किंवा मी स्वयंपाक करताना कधी सिलेंडरचे भाव वाढले म्हणून सरकारविषयी गप्पा मारताय, तो सुद्धा माझा राजकीय सहभाग आहे. आणि या राजकीय सहभाग म्हणजे पॉलिटिकल पार्टिसिपेशनवर जर ग्रंथ कोणी लिहिलेला आहे तर कोणी लिहिला माहिती आहे? बघा, पर्याय वाचा. आल्मंड आणि पॉवेल, ब मिल्बॅथ, क प्राध्यापक डेव्हिड स्टन आणि ड मॅक्लोस्की. कोणी लिहिला? मिल्बॅथने लिहिला आहे. बरोबर सांगते स्नेहा. आठवतं ना? राजकीय सहभाग पॉलिटिकल पार्टिसिपेशन हा ग्रंथ कुणाचा आहे? इथे ब्रॅथ पण येऊ शकतो बरं का काही ठिकाणी, म्हणून मिल्ब्रॅथ यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे. ओके, प्रश्न क्रमांक 14 घ्या. राजकारणाकडे कुचेष्टेने पाहण्याच्या वृत्तीला राजकीय अश्रद्धपणा असे कोणी म्हटले आहे ना? राजकारणाकडे जी व्यक्ती कुचेष्टेने पाहते म्हणजे ती उदासीन असते. त्या उदासीन असलेल्या वृत्तीला राजकीय अश्रद्धपणा म्हणजेच राजकीय उदासीनता किंवा राजकीय औदासीन्य किंवा त्यालाच तुम्ही आणखी काय म्हणू शकतात? अलगीकरण, राजकारणापासून स्वतःला दूर ठेवायचं, हे असं कुणी म्हटलं आहे? पर्याय वाचा आधी. रॉबर्ट ओंगर, ब रॉबर्ट ढाल, क मध्ये डर्कीम, र पाहिजे फक्त डर्कीम, ड मध्ये विल्यम कॉर्नहोसर. कोणी म्हटलं आहे? पर्याय रॉबर्ट ओंगर हे बरोबर आहे. ओके, हे लक्षात ठेवायचं. इथे काही नाही, फक्त त्यांनी काय वाक्य वापरलं आहे? राजकारणाकडे तुम्ही कुचेष्टेने पाहतात, ही तुमची वृत्ती जी म्हणजे राजकीय अश्रद्धपणा म्हणजे राजकारणावर तुमचा विश्वास नाही म्हणून तुम्ही राजकारणाकडे कुचेष्टेने पाहतात. राजकारण हे आपलं काम नाही, त्यामध्ये आपण जायचे भानगडीत पडायचं काम नाही, त्याने आपल्याला काय होणार आहे, हा विचार कोणी मांडला आहे? रॉबर्ट ओंगर यांनी. ओके, प्रश्न क्रमांक 15 बघा. खालीलपैकी कोणते राजकीय सहभागाचे प्रकार आहेत ते ओळखा. राजकीय सहभागाचे प्रकार तुम्हाला ओळखायचे आहेत. पहिला आहे वैयक्तिक आणि सांघिक सहभाग. काय म्हणते स्नेहल? कधी कधी एकटी व्यक्ती पण जाते, सहभाग घेते आणि कधी कधी पक्षामार्फत पण जाते. बरोबर आहे, म्हणजे हा सहभागाचा प्रकार आहे. कधी कधी उघड आणि कधी छुपा सहभाग असतो का? हो म्हणे मॅडम, आमच्या शेजारचे उभे होते तेव्हा आमचा शेजारचा व्यक्ती म्हणायचा नको बाबा आम्ही त्यांच्या विरोधात कसं उभा राहू आहे ना, सांगू फिरू त्यांच्या, म्हणून ते मला फोन करून सांगत होते. बरोबर आहे, हा छुपा सहभाग झाला. जेव्हा तुम्ही ओपनली जाहीर सभेला जाणार, पक्षाच्या प्रचार फेरीला जाणार, तो उघड असतो. आणि काही वेळेस तुम्ही छुप्या पद्धतीने पण फोन करून लोकांना माहिती देतात, सांगतात, किंवा हळूच कोणी भेटलं तर काना सांगतात, हां लक्ष द्या, हात दाबून, हां बरोबर आहे, हात दाबूनही सांगतात. क मध्ये बघा, तिसऱ्यामध्ये संमतीदर्शक किंवा विरोधदर्शक राजकीय सहभाग आहे ना. कधी कधी आपण संमती देण्यासाठी सुद्धा राजकारणात सहभागी होतो, कधी विरोध दर्शनासाठी म्हणजे मोर्चा वगैरे काढतात ना. बरोबर आहे, म्हणजे हा पण सहभाग. संघटित आणि असंघटित राजकीय सहभाग याचा अर्थ तुम्ही सगळे एकत्र येऊन किंवा कधी तुटक पद्धतीने सुद्धा राजकारणात सहभागी होतात ना, आहे ना. मोर्चा काढायचा असेल तर संघटित, आणि ज्यावेळेस एखादा निर्णय प्रक्रियेत तुम्हाला नेत्याला भेटायचं असेल तर असंघटित, जाऊ मी माझं जाऊन येतो आहे ना. बरोबर आहे ना, हा असंघटित राजकीय सहभाग. अशा पद्धतीने इथे चारही पर्याय बरोबर दिसत आहेत ना. म्हणजे उत्तर काय येणार? विनोद, राजेश म्हणतो वरील सर्व ड लिहा म्हणे मॅडम. ओके, अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण आधुनिक राजकीय विश्लेषणाच्या पहिल्या भागामध्ये राजकीय सहभागावर आधारित 15 बहुपर्यायी प्रश्नांचा विचार केलेला आहे. यातून राजकीय सहभाग आपणास कशास म्हणतात, राजकीय सहभागाचे प्रकार आणि राजकीय सहभाग कशा पद्धतीने आपण घेतो या संदर्भातल्या संकल्पना स्पष्ट होण्यास मदत झाली असेल अशी अपेक्षा ठेवते. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही अडचण असेल तर कमेंट्स बॉक्सला अवश्य टाका. आणि अद्यापही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्या, जेणेकरून यापुढे मी जेही व्हिडिओज टाकेल त्याचे नोटिफिकेशन्स आपणास प्राप्त होतील. ओके, धन्यवाद.